नागपूरमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना कठोर राजकारणी कोण, मोदी की शहा असा प्रश्न. यावरती कठोर नाही तर पंतप्रधान मोदी हे अनुशासित, कितीही अडचणी आल्या तरी बाजूला व्हायचं नाही हे अनुशासन मोदींमध्ये फडणवीसांचं उत्तर. एकनाथ शिंदे की अजित पवार विश्वासू कोण, नागपूरच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना प्रश्न. तर दोघांशीही अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध, शिंदेंशी जुनी मैत्री तर अजितदादांमध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी, फडणवीसांचं उत्तर. फडणवीसांना मुलाखतीमध्ये राज की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला असता राजकारणामध्ये काहीही शक्य असतं, फडणवीसांचं उत्तर. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य. बदल घडवणारं राजकारण करायचंय, बदल्याचं नाही. सत्ताधारी विरोधक भेटतात ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा, नागपूरमधल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी आरएसएसचं कौतुक केलं या प्रश्नावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार. यावेळी ते दोन्ही रुग्णालयामधल्या प्रशासनासोबत बैठकही घेणार. रविवारी शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन, त्यानिमित्ताने आजपासूनच भाजपचे नेते शिर्डीमध्ये दाखल होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर, खारघरमधील इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन. आमचं चांगलं सुरू आहे, सरकारला दृष्ट लावू नये म्हणून देवगिरीला काळी बाहुलीच बांधतो, दौंडमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. बारामतीमध्ये 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन, यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार. सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मोर्चा, सर्वपक्षीय होणार मोर्चामध्ये सहभागी. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या प्रकरणी धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा, मोर्चामध्ये जरांगेंसह सर्वपक्षीय नेते सहभागी होतील. बीडच्या प्रकरणामध्ये गोट्या गीतेचं नाव समोर, परळी विधानसभेमध्ये गोट्या गीतेनं बूथ ताब्यात घेतलं, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. गोट्या गीतेचा एक व्हिडिओ आव्हाड यांनी केला पोस्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने या हत्येच्या आधीच आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावलं होतं. तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये उल्लेख. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये पाठवणार दिल्लीची टीम, सरकारकडून मागवणार अहवाल. बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्यानं मानव अधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल. आता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, 36 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढणार. पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा जालन्यामधल्या मोर्चामधून इशारा. जालन्यामधल्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर मनोज जरांगे रुग्णालयामध्ये दाखल, अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती. मालवणमधील पुतळा दुर्घटनेचं प्रकरण, शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यामुळे आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, न्यायालयाचं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मुंबई पोलिसांचा तपास हा दिशाहीन, आरोपीचे वकील अमित मिश्रा यांचं वक्तव्य. कोल्ड प्लेच्या संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळली, या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा. कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत एका वकिलानं दाखल केली होती याचिका. आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे. उच्च न्यायालयाचे खडेबोल, मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका, राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांच्या कारभारावरती नाराजी. मुंबईमध्ये प्रदूषण वाढत असल्यामुळे 462 बांधकाम प्रकल्पांचं काम बंद. प्रदूषण नियंत्रणाचं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती पालिकेकडून कारवाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त कारवाईमध्ये 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांवरती मोठी कारवाई. प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी ही मोहीम.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण. महापौर निवासस्थानामधील स्मारकाचं काम प्रगतीपथावर. पहिल्या टप्प्यामधल्या कामाचा खर्च 180.99 कोटी इतका. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून स्मारकाची पाहणी. यावेळी संजय राऊत सुद्धा उपस्थित. महापौर बंगल्याचं वैभव जपून बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं. स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. पुण्यामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 माजी नगरसेवक हे भाजपमध्ये. यावेळी त्यांच्याकडून शिवसेनेवरती टीका. तर टीका करणाऱ्यांची तोंड बावनकुळेंनी बंद करावीत, उदय सामंत यांची मागणी. ठाकरे गटाने कधीच विश्वासात घेतलं नाही. स्वतःचा फायदा हा एकमेव स्वार्थ. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची ठाकरेंवर टीका. ठाकरेंची बदनामी करणाऱ्या व्हिडिओच्या प्रकरणी हा व्हिडिओ 2021 मधला असल्याची माहिती. तर यामध्ये आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट. शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला उद्धव ठाकरे यांनी दिली भेट. यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित. आदित्य ठाकरे यांनी घेतली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट. मुंबईमधल्या विविध प्रश्नांवरती आणि रखडलेल्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवणारे आता त्यांना दररोज भेटतायत. मंत्री नितेश राणेंची आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरून टीका. मिनी पाकिस्तानामधून 4 वेळा निवडून आलो. आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख. एकदा तरी वाराला जिल्ह्याचं मंत्रिपद मिळावं, विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला. तर एक मंत्रिपद 3ऱ्या वारासाठी रिक्त, किशोर जोरगेवार यांचा पलटवार. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही. एक पक्ष हिंदुत्वासाठी काम करणार तर दुसरा टीका करणारा. तत्कालीन फायद्यासाठी दूरगामी परिणाम भोगावे लागतात, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घ्यायचा नाही, ही काँग्रेसची नेहमीचीच पद्धत, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाना पटोले यांची सांत्वनपर भेट. भेटीच्या वेळेला फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा. पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. यावेळी ते सुकळी इथे नाना पटोले यांची सांत्वनपर भेटही घेणार. राजीनाम्याच्या मागणीनंतर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांकडून मतांचा हिशोब मागणं हे दुर्दैवी. आता तरुणांना संधी द्यायला हवी, प्रवक्ते विकास लवांडे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे दुर्योधन जितेंद्र आव्हाड, रोहित पवार प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी उतावळे झालेत का, अमोल मिटकरी यांचा सवाल. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेला पाहणी दौरा वादात सापडण्याची शक्यता. शिरसाट यांच्या मुलीनं पाहणीचे फोटो सोशल मीडियावरती टाकले. टीका होताच डिलीटही केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दौंडमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या नव्या इमारतींचं उद्घाटन. परिसरामधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अजित पवार यांचं आश्वासन. पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा तीव्र असा विरोध. प्रकल्पामुळे होळकरवाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यासह अनेक मंदिरं पाडावी लागतील आणि त्यामुळे विरोध. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली भेट आणि वाघनखांची सुद्धा केली पाहणी. साताऱ्यामधल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 20व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन. जागतिक मराठी गौरव पुरस्कार एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना प्रदान. साताऱ्यामध्ये आयोजित ग्रंथोत्सवाचं एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या तर्फे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणे यांनी सुद्धा लावली उपस्थिती.
21व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन. यावेळी जावेद अख्तर यांचा सत्कार. किरण व्ही शांताराम, सोनाली कुलकर्णी यांची फेस्टिवलला हजेरी. ठाण्यामधल्या उपवन तलाव परिसरामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि संस्कृती कला महोत्सव. शाळेमधल्या लहान मुलांचा महोत्सवामध्ये सहभाग. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते केलं जाईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरामध्ये महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मंत्री शंभूराज देसाईंचा निर्णय. हा महोत्सव 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्याच्या नंतर घेणार असल्याची माहिती आहे. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव. या निमित्तानं जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावरती रोषणाई. नवी मुंबईमधल्या राघव नरसाळे यांच्याकडून शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण. 600 ग्रॅम वजनाचा आणि 4,29,000 रुपयांचा हा मुकुट असल्याची माहिती. गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 80,500 वर. जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दर सुद्धा वाढले. पालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा कचरा ते ऊर्जा प्रकल्प लवकरच सुरू होणार. नागपूरच्या भांडेवाडीमध्ये फ्लायलेट प्रोजेक्टच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामांचं परीक्षण सुरू. मंत्री प्रतापराव जाधव आज बुलढाण्यामधल्या शेगाव तालुक्यामधील केस गळतीग्रस्त भागाचा दौरा करतील. लोणार सरोवराचं पाणी भूगर्भामध्ये खोल झिरपल्यानं त्यामधल्या घटकांमुळे केस गळती होण्याची शक्यता. अकोल्यामधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्याकडून अंदाज व्यक्त. नागपूरमध्ये प्रतिबंधित जीवघेणा नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीनं तस्करी. पोलिसांकडून नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज अयोध्येमधल्या रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभारंभ आणि अभिषेक सुद्धा केला जाईल. या कार्यक्रमाला देशभरामधील 170 संत आणि धर्माचार्य सहभागी होतील. संघ परिवाराच्या शक्ती पुस्तकाचं प्रकाशन. भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून शक्ती या पुस्तकाचं प्रकाशन. नव्या कुटुंब पद्धतीवरती पुस्तकामधून प्रकाश. लिव्ह इन रिलेशनशिप, समलैंगिक जोडीदार यासारख्या विषयाचाही उल्लेख. राहुल गांधींनी सावरकरांच्या संदर्भात केलेलं आक्षेपार्ह विधानाचं प्रकरण. 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकरांनी केला होता खटला दाखल. अमेरिकेमध्ये दुहेरी संकट. एकीकडे वणवा पेटलेला आहे तर दुसरीकडे तुफान बर्फवृष्टी. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हाशमनी प्रकरणामध्ये दिलासा. न्यायालयाकडून त्यांची सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्तता. एआयमुळे 22% नोकऱ्यांवरती परिणाम होण्याची शक्यता. 2030 पर्यंत एआयचा रोजगार बाजारपेठेवरती मोठा परिणाम होऊ शकतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालामधून माहिती समोर. अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजकडून नीरज चोप्रा 2024चा सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक. भारतामध्ये परतताच विराट कोहलीची स्वामी प्रेमानंद यांच्या आश्रमाला भेट. यावेळी पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय सुद्धा उपस्थित. ...2022च्या ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी आपल्याला विषबाधा झाली होती. मेलबर्नच्या एका हॉटेलमध्ये अन्नामधून विष देण्यात आलं. एका मुलाखतीमध्ये जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचचा धक्कादायक दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.